हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. ताल भाग 8. सीडसोबतचं बोलणं संग्रामने आटोपशीर घेतलं आणि त्याने फोन कट केला. दुरूनच संग्रामला ती येताना दिसली. तिला बघून संग्रामचे डोळे थोडे मोठे झाले, कारण आता पुढे. चेहऱ्यावर अजूनही स्कार्फ लावून ती भिरभिरत्या नजरेने संग्रामला शोधत होती. तिने अजूनही चेहऱ्यावर स्कार्फ लावला हे बघून संग्रामला थोडं आश्चर्य वाटलं. संग्रामने उजवा हात वर करत हलकेच हलवला. तिची नजर त्याच्यावर पडली तसं वाट काढत ती त्याच्या दिशेने येऊ लागली. तुम्हालाच शोधत होती मी, त्याच्या समोर येऊन उभं राहतच ती म्हणाली. आऊट केलंस आम्हाला? व्हेरी गुड. आता तुला जे खावंसं वाटतंय ते इथून घेऊन जाऊ शकतेस. संग्राम त्याच्या नेहमीच्या अंदाजातच म्हणाला. एका टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता ठेवला होता. तिने त्या सगळ्यावर नजर टाकत पुन्हा संग्रामकडे पाहिलं. संग्रामने भुवया उडवत तिला काय झालं म्हणून विचारलं. ओरडणार नाहीत ना ती लोक? तिने असं विचारताच संग्रामला तिच्या भोळेपणावर हसू आलं. कदाचित ती पहिल्यांदाच एवढ्या मोठ्याने हॉटेलमध्ये राहिली असावी याचा अंदाज त्याने लावला. काय करू? संग्राम काहीच उत्तर देत नाही हे बघून तिने पुन्हा प्रश्न केला. आम्ही असताना इथे कोणालाच घाबरायची गरज नाही. तुला जे खावंसं वाटतं ते जाऊन बिनधास्त घे, संग्राम म्हणाला. एका प्लेटमध्ये तिने स्वतःसाठी नाश्ता घेतला आणि ती संग्रामसमोर येऊन पुन्हा बसली. आता ती स्कार्फ बाजूला करेल आणि आपल्याला तिचा चेहरा दिसेल असं संग्रामला वाटलं. पण तिने चेहऱ्यावरील स्कार्फ बाजूला केलाच नाही. स्कार्फ तसाच चेहऱ्यावर ठेवत तिने नाश्ता करायला सुरुवात केली. अर्थातच तिला अशा प्रकारे नाश्ता करताना थोडा त्रास होत होता, कारण स्कार्फ थोडासा ताणत त्याच्या आतून हात घालत हात वारंवार ओठांवर जवळ नेऊन तोंडात घास पोचवणं म्हणजे 10 वेळा घराभोवती वळसा घातल्यानंतर घरात प्रवेश करण्यासारखं होतं. तो स्कार्फ बाजूला ठेवून पण नाश्ता करू शकते ना तू? संग्रामने विचारले. थोडा वेळ ती स्तब्धच झाली. क्षणभरासाठी तिला सुद्धा असं वाटलं की आपण स्कार्फ काढावा, पण नंतर तिने नाही म्हणून मान डोलवली. इथे तुझा काका वगैरे राहतो काय? संग्रामने विचारलं. मला काकाच नाहीये. एक मामा आहे पण कोल्हापुरातच राहतो. मावशी सुद्धा आहे पण ती नाशिकला असते. बाकी माझे असे नातेवाईक कोणीच नाही. जे आहेत म्हणजे सख्खे सावत्र ते सगळे कोल्हापुरातच, ती उत्तरली. संग्रामने खरं तर तिला चिडवतच विचारलेलं, पण तिने त्याच्या प्रश्नाचं अशा पद्धतीने उत्तर दिलं की संग्रामला तिच्या अर्ध्यापेक्षा जास्त नातेवाईकांची माहिती मिळाली. मुंबईत राहणाऱ्या तुझ्या खास नातेवाईकाला विसरतेस का? संग्रामने विचारलं. त्याला कसं विसरू? तुम्ही मला त्याच्यापर्यंत पोहोचवणार ना? हा प्रश्न संग्रामला करताना डोळ्यात एक वेगळीच चमक होती तिच्या. त्याला भेटताना तरी स्कार्फ काढशील ना तो? संग्रामने विचारलं. तिने हो म्हणून मान डोलवली. नशीब, संग्राम म्हणाला. ती काहीही न बोलता गप्पपणे नाश्ता करू लागली. तो मुंबईत आहे असं तो तुला बोलला तरी कन्याकुमारी का गाठलं तू? स्कार्फच्या नादात डोकं कुठेतरी विसरून आली का तू? आम्हाला तर पक्का खात्री आहे की तू कुठेतरी नक्कीच विसरून आली असणार, संग्राम म्हणाला. तसं तिने डोळे मोठे करतच त्याच्याकडे पाहिले. तुझे मोठे डोळे बघून तुला असं वाटत असेल की आम्ही तुला घाबरू, तर तसं अजिबात होणार नाही, संग्राम त्याच्या नेहमीच्या अंदाजातच म्हणाला. मी तुम्हाला घाबरवत नाही. मी तर हा विचारच नाही केला म्हणून माझे मोठे झालेले डोळे. ते सुद्धा आपणच. पण जाऊ देत आता. आज ना उद्या मला घर सोडून पळून जावंच लागणार होतं. आता तुम्ही कारण पण विचाराल, तर त्याचं कारण असं आहे की मी 2दा लग्नाच्या मंडपातून पळ काढलाय. आता कसं ते विचारू नका. ती खूप मोठी स्टोरी आहे. शॉर्टमध्ये सांगायची झाली तर एकदा मी फिनेल पिऊन घेतलं, मग माझी वरात थेट हॉस्पिटलमध्ये गेली. आणि दुसऱ्या वेळेला मी हातात चाकू घेऊनच माझ्या लग्न करणाऱ्यालाच धमकावलं. आता पुढच्या आठवड्यात माझं परत लग्न होतं. यावेळेला जर मी नको ते उद्योग केले असते ना, तर मला दादाने थेट स्वर्गात पोहोचवलं असतं.
अजित सोबत लग्नाची एवढी स्वप्न बघितली असताना मी स्वर्गात सुखी राहील का? आत्मा बनून नाही का फिरणार? मला भटकती आत्मा नाही बनायचे. नाश्ता करतच ती स्वतःची प्रेमगाथा संग्रामला सांगू लागली. तिची प्रेमगाथा ऐकून संग्रामला हसू आला. मग या वेळेला पळून जाण्याचा विचार का केलास? तेल संपलेलं घरातलं की चाकू हरवला होता? संग्रामने विचारलं. दोन्ही गोष्टी केल्यावर मलाच त्रास झाला ना. फिनेल पिल्यावर डॉक्टरचा आणि होणाऱ्या नवऱ्याला भर मंडपात चाकू दाखवल्यावर गावकऱ्यांचा. माझ्यामुळे माझ्या घरच्यांना माळीत टाकलं होतं. मी मला होणारा त्रास सहन करेल, पण माझ्यामुळे माझ्या घरच्यांना होणारा त्रास नाही ना सहन करू शकत, ती म्हणाली. एवढं सगळं कळतंय तरी मात्र अजितचं भूत डोक्यातून जात नाही ना? संग्रामने विचारलं. तसं तिने निर्विकारपणे नाही म्हणून मान डोलवले. खरं प्रेम आहे ना माझं, आणि मी त्याला त्याच्यासोबत लग्न करायचं वचन दिलंय. बाकी मी कशी पण असेल, पण शब्दांची एकदम पक्की आहे मी. आणि इथे तर वचनचा प्रश्न आहे. दिलेलं वचन मी पाळते. मी घरच्यांना समजवलं नाही अशातला प्रश्न नाही. दादाला समजावून सांगत होती, पण तो समजतच नव्हता. जात आणि समाज या 2 गोष्टी तो धरून बसलेला. मग मीच म्हटलं याचं काहीच होऊ शकणार नाही. संग्रामला स्वतःची जीवनगाथा सांगतच ती म्हणाली. संग्राम मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेला, पण तिचं सगळं बोलणं ऐकत पण होता. तुम्ही ऐकताय ना मी काय बोलते ते? संग्रामचं आपल्याकडे लक्ष नाही हे बघून तिने विचारलं. जेवढं ऐकावंसं वाटलं तेवढं ऐकलं आम्ही. आता अजून बडबड करू नकोस, आमचं डोकं दुखेल नाही तर. संग्राम म्हणाला तसं तिने तोंड बंद केलं आणि गप्पपणे नाश्ता करायला घेतलं. तिचा नाश्ता होईपर्यंत संग्राम कानात इयरबड्स खुपसून डोळे मिटून बसला. कोणीतरी आपल्या खांद्यावर हात ठेवलाय असं त्याला जाणवलं. तसं त्याने डोळे उघडले. समोर विजय होता. त्याच्या ओठांची हालचाल संग्रामला दिसत होती. जवळपास 5 मिनिटं तरी तो संग्रामला काहीतरी सांगत होता. तळ हातावर हनुवटी ठेवत संग्राम त्याच्या ओठाकडे बघत होता. कानात सुरू असलेल्या अंजली आणि अंजलीच्या संभाषणामुळे संग्रामला तो काय बोलला हे ऐकूच आलं नाही. विजय संग्रामकडून उत्तराची वाट पाहू लागला. आम्हाला काही बोलत होतास? संग्रामने कानात खुपसलेले इयरबड्स बाहेर काढले. तुम्ही काहीच ऐकलं नाही? दम काढतच विजयने संग्रामला विचारलं. आता पुन्हा बोलायचं म्हटलं तर विजयच्या चेहऱ्यावर रडवे भाव आले होते. संग्रामने निर्विकारपणे नाही म्हणून मान डोलवली. विजयने संग्रामच्या बाजूची खुर्ची ओढली आणि त्यावर बसला. संग्रामच्या पुढ्यात असलेला ज्यूसचा ग्लास त्याने उचलला आणि सरळ ओठांवर धरत रिकामी सुद्धा केला. अय्यप्पाने फोन केलेला. आम्हाला घेऊन आत्ताच्या आत्ता त्याच्या घरी बोलवले. तिथून आपण नवीन घर बघायला जाऊया. 15,000 मध्ये फक्त राहायला मिळेल. त्या घरमालकाच्या घरी ज्या वस्तू आहेत त्या वापरायला सुद्धा मिळतील, पण त्यासाठी 50,000 डिपॉझिट तुम्हाला द्यावं लागेल. घर सोडताना तुम्ही घराची केलेली अवस्था बघून घर सोडताना तुमचं डिपॉझिट तुम्हाला परत मिळेल. तुमची इच्छा असेल तरी आपण आधी घर बघूयात आणि नंतर अय्यप्पा सरांकडे जाऊयात, नाहीतर आधी अय्यप्पाकडे जाऊयात मग घर बघूयात. तुम्ही बोलाल तसं होईल सगळं. विजय एका श्वासात बोलून रिकामी झाला. आता संग्रामकडून काय प्रतिक्रिया येते याची तो वाट पाहू लागला. काहीतरी बोला, विजय म्हणाला. आम्ही वेगळ्या विचारात होतो. आमचं तुझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. संग्राम म्हणाला. खरं तर संग्रामने सगळं ऐकलं होतं, पण विजयला त्रास देण्यात त्याला जास्त आनंद येत होता. अम्मा म्हणत विजय लहान मुलांसारखं रडू लागला. त्याला रडताना बघून संग्राम समोर बसलेली ती मुलगी हसू लागली. ती इतकं हसू लागली की तिचं स्वतःच्या हसण्यावर नियंत्रण होत नव्हतं. संग्राम आणि विजय तिला हसताना बघतच राहिली. ही अजून तुमच्यासोबत काय करतेय? हिची माणसं कुठे आहेत? विजयने विचारलं. संग्रामने खांदे उडवत आपल्याला काहीही माहिती नाही असं दाखवलं. तुझी माणसं कुठे आहेत? विजयने तिला विचारलं. तिने संग्रामकडे पाहिलं आणि विचारलं की हा काय बोलतोय. आम्ही तुला ट्रान्सलेटर दिसतोय का? संग्रामने त्या मुलीला रागातच विचारलं. तिने नाही म्हणून मान डोलवली. इथे लिंक रोड कुठे आहे? संग्रामने विजयला विचारलं. शॉपिंग करायला जायचंय का? विजयने खुश होतच विचारलं. शॉपिंग करायचा मूड खराब करायला. संग्राम उत्तरला.
अर्णव आणि अंजलीचं बोलणं संग्रामने ऐकलं होतं. दोघेही शॉपिंग करायला लिंक रोडला जात होते आणि म्हणूनच संग्रामला तिथे जायचं होतं. मला 2,000 उधार देणार काय? स्कार्फवालीने संग्रामला विचारलं. संग्रामने डोळे मोठे करतच तिच्याकडे पाहिलं. काल त्या गुंडांनी माझी पैशांची पर्स काढून घेतली. त्यात पैसे होते माझे. मला पण शॉपिंग करायची. घाई गडबडीत पळाली ना मी. अजित सोबत असणार मग जुने कपडे का घेऊ हा विचार केलेला मी, पण सगळंच फसलं ना राव. बॅगेत एकच ड्रेस भरला, तो पण आज घातला. मी अजितला भेटल्यावर तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न करेल. नाहीतर 1 मिनिट थांबा. म्हणत तिने गळ्यातील चेन काढली आणि संग्राम समोर ठेवली. ही सोन्याची चेन तुमच्याकडे ठेवा आणि मला थोडे पैसे द्या. अजित भेटेल तेव्हा मी त्याच्याकडून पैसे घेऊन तुमच्याकडून ही चेन सोडवे. माझ्या बाबांची ही शेवटची निशाणी आहे. त्या मुलीचं बोलणं संग्रामला भावूक करून गेलं. तिने टेबलवर ठेवलेली चेन न घेताच संग्राम तिच्या समोरचा उठला. साहेब, संग्रामला आवाज देत विजय त्याच्या मागोमाग गाडी घेऊन बसला. साहेब, मला पण द्या की. विजयचं बघून तिने त्याला सुद्धा आवाज दिला. विजय गाडी चालू करणार तोच ती गाडीसमोर येऊन उभी राहिली. गाडीत बस. संग्राम तिच्याकडे न बघताच तिला म्हणाला. ती खुश होतच गाडीत बसली. संग्राम कानात इयरबड्स खुपसून होता. अंजलीने अर्णवचं बोलणं तो ऐकत होता. तो आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय ग, पण त्याच्यासमोर मला राग दाखवतेस म्हणजे त्याला माझ्यावर हसायला तेवढाच चान्स. अर्णव म्हणाला. तू सगळ्यांसमोर माझी साथ सोडलीस त्याचं काय? तेव्हा तो नाही का असला असणार? डॅडी जर तुला बोलले की माझ्यासोबत लग्न नको करूस मग काय करणार तू? अंजलीने विचारलं. तुझ्यासोबतच लग्न करणार ग मी. तू त्या संग्रामचा विचार डोक्यातून काढून टाक आणि मला 2 दिवस दे. आपण कन्याकुमारी सोडून थेट कॅनडा शिफ्ट होऊया. तिथून मला बिझनेस सुद्धा हँडल करता येईल. माझी न्यू ब्रांच असणार आहे तिथे. तसं पण आउट ऑफ इंडिया जाऊन सेटल व्हायचं तुझं स्वप्न होतं, जे तुझ्या सागीला नाही जमलं ते मी पूर्ण करेन. आपण दोघे मिळून खूप हॅपीली राहू. फक्त रागात चुकीचा निर्णय नको घेऊस. अर्णव अंजलीला समजावत म्हणाला. ती शांत बसून होती. आय लव्ह यू, अर्णवने तिला जवळ ओढतच म्हटलं. तिच्या ओठांकडे बघत तो तिच्याकडून उत्तराची अपेक्षा करू लागला. संग्रामनी इयरबड जमेल तितक्या ताकदीनिशी कानात खुपसला. हृदय वेगाने पळत होतं आणि त्याचं शरीर अचानकपणे गरम झालं होतं. राग आणि भीती या संमिश्र भावनेत तो गुरफटला होता. आय लव्ह यू टू, अंजली उत्तरली. दोघांचेही एकमेकांच्या ओठांवर ओठ चिकटले. संग्रामने कानात इयरबड्स खुपसले असले तरी त्या दोघात काय घडत असेल याचा अंदाज त्याला आला होता. रागातच हाताची मूठ करत त्याने स्वतःच्या हृदयावर मारली. एकदा मारून अतिवेगाने धडधडणारं हृदय शांत झालं नाही तसं पुन्हा एकदा स्वतःच्या हृदयावर मूठ मारून घेतली. साहेब, काय झालं? विजयने विचारलं. नंबर 7, संग्राम पुटपुटला. म्हणजे? विजयने पुन्हा विचारलं. प्रेमात दगाबाजी केली की कसा त्रास होतो हे आम्ही आज तिला दाखवूच. संग्राम रागातच होता. तो स्वतःशीच पुटपुटत होता. मागे वळून त्याने त्या स्कार्फवालीकडे पाहिलं. काय झालं? संग्रामच्या नजरेत उफाळून येणारा राग बघता तिने घाबरतच विचारलं. ऍक्टिंग करता येते तुला? संग्रामने विचारलं. 1 नंबर, भारी ऍक्टिंग करते मी. ती मुलगी स्वतःचं कौतुक करतच म्हणाली. आमच्यासोबत ऍक्टिंग करणार? तुला चेन विकायची गरज नाही पडणार. आम्ही तुला तुझे मागशील ते देऊ. संग्राम म्हणाला. चालतंय की, कुणाची ऍक्टिंग करायची? तिने उत्साहित होतच विचारलं. आमची गर्लफ्रेंड बनण्याची. संग्राम म्हणाला तसं ती थोडे मागे सरकतच सीटला टेकून बसली आणि नाही म्हणून तिने मान डोलवली. गाडी बाजूला घे रे. संग्रामने विजयवर हुकूम सोडला. विजयने गाडी बाजूला घेतली. इथून सरळ हॉटेलमध्ये जायचं आणि स्वतःचं सामान घेत अजयला स्वतःच शोधायचं. संग्राम रागातच म्हणाला. अजय नाही, अजित. ती संग्रामची चूक दुरुस्त करतच म्हणाली. ज्याला भेटायचंय त्याला जाऊन भेटायचं. आम्ही तुला काहीही मदत करणार नाही. संग्रामने राग दाखवतच तिला म्हटलं. मी ऍक्टिंग करायला तयार आहे. नाईलाजाने ती म्हणाली. नक्की? संग्रामने तिला पुन्हा विचारलं.
तिने हो म्हणून मान डोलवली. जाऊ दे रे गाडी पुढे, संग्राम म्हणाला. गाडी येऊन थेट लिंक रोड जवळ थांबली. अंजलीला घेऊन अर्णव एका दुकानात शिरला आणि तिला इम्प्रेस करण्यासाठी एक एक ड्रेस अर्णव दुकानदाराला काढून दाखवायला सांगत होता. दुकानातील प्रत्येक ड्रेस बघून अंजली नाक मुरडत होती. शेवटी अर्णवने स्वतःच्या पसंतीचा ड्रेस काढून अंजली समोर धरला. अर्णव, नकोय मला, मी असले ड्रेस नाही घालत, अंजली नाक मुरडतच म्हणाली. आरशात एकदा बघ तरी, खूप छान दिसेल तुझ्यावर, अर्णव म्हणाला. अंजलीने कंटाळवाणा चेहरा करत अर्णवकडे पाहिलं. प्लीज माझ्यासाठी, अर्णवने तिच्या गालावर ओठ टेकवतच म्हटलं. आता मात्र अंजलीचा नाईलाज झाला. तोपर्यंत मी दुसरा ड्रेस बघतो, म्हणत अर्णव अंजलीसाठी दुसरा ड्रेस शोधू लागला. अंजली हातात ड्रेस पकडत एका आरशासमोर उभी राहिली. स्वतःसमोर ड्रेस धरत अर्णवने त्याच्या पसंतीने निवड केलेल्या ड्रेसमध्ये आपण कसे दिसत आहोत हे ती पाहू लागली. अबोली रंगाचा ड्रेस तिच्यावर खरंच छान दिसत होता. तोच तिचं लक्ष आरशात दिसणाऱ्या संग्रामच्या प्रतिबिंबाकडे गेलं. त्याला बघून तिने लगेच स्वतःची मन मागे वळवली. समोरील दृश्य बघून तिच्या हृदयाची धडधड चांगलीच वाढली. काय पाहिलं असेल तिने, कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.